नमस्कार मैत्रिणींनो, आसावरीज किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला तेलपोळी किंवा पुरणपोळी आपण कशी सोप्या पद्धतीने लाटू शकतो ते दाखवणार आहे। त्यासाठी मी एवढी कणिक घेतलेली आहे आणि ती कणिक अशी थोडीशी पसरवून घेणार आहे आणि इथे कणकीच्या दुप्पट पुरण घेतलेलं आहे ते ठेवून मी असं ह्याच्यामध्ये ठेवून हा मांडा तयार करून घेणार आहे। मांडा तयार करताना आपण हा जो वरती भाग येतो तो असाच दुमडून घेणार आहोत। तो आपण जर काढला ना तर ही पोळी लाटताना फाटण्याची शक्यता असते, म्हणून तो इथेच असा दुमडवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हातावर थोडासा असा गोल करून घ्यायचा। त्यानंतर मी पोळपाटावर हा प्लास्टिकचा पेपर ठेवलेला आहे, त्याला तेल लावून घ्यायचं आहे। त्यानंतर हा मांडा जो आहे तो असा हाताने प्रेस करून घ्यायचा आहे पेपरवर, या पद्धतीने असा थोडासा प्रेस करून घेतल्यानंतर हे पहा, तुम्ही पाहू शकता इकडे कडेला आपली कणिक येते। ती कणिक आहे ती आपण आतमध्ये दुमडून घ्यायची आहे। हे असं करण्याचं कारण काय ते मी तुम्हाला सांगते। अशी कणिक आतमध्ये दुमडून घेतली ना की जे पुरण आहे आपलं ते पूर्ण पोळीच्या कडेपर्यंत पसरतं येतं। तेवढ्यासाठी आपण हे असं हे फोल्ड करून प्रेस करून घेणार आहोत। आणि आता हा मांडा आपण असा उलटा टाकायचा आहे। त्यानंतर पुन्हा असा थोडासा प्रेस करून मी आणखीन एक असा प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे। हा पेपर मी ह्याच्यावर ठेवून या पद्धतीने असा प्रेस करून घेणार आहे पोळी। हे पहा, तुम्ही पाहू शकता हे अशा पद्धतीने। ही पोळी तुम्ही लाटू पण शकता किंवा हाताने असं प्रेस करून पण घेऊ शकता। मी तुम्हाला आता एक असे हाताने प्रेस करून दाखवते आणि ह्याच्यानंतर लाटून सुद्धा दाखवते। हे ह्याच्यामुळे काय होतं की आपल्या कडा वगैरे अगदी पातळ होतात आणि तुम्ही पाहू शकता आपण ते कडा फोल्ड करून घेतल्यामुळे पुरण अगदी कडेपर्यंत पोहोचलेलं आहे। आणि हे पहा, या पद्धतीने जिथे आपल्याला जाड दिसेल ना तिथे असं प्रेस करून घ्यायचं आहे। आणि आता सपोज इथे बघा, तुम्ही इथे ही बाजू बाहेर आली नाही आते, तर इथे आपण लगेच असं प्रेस करून घ्यायचं। छान आपली पोळी गोल गरगरीत पण होते आणि पुरण पण अगदी कडेपर्यंत पोहोचतं। हे पहा, आहे ना अगदी सोपी पद्धत आहे पुरणपोळी करण्याची। नंतर हा पेपर काढून घ्यायचा आणि आता ही पोळी तव्यावर कशी टाकायची ते मी तुम्हाला दाखवते। हे पहा, इथं लाटणं घेतलेलं आहे मी आणि लाटण्यावर ही बाजू उचलून घेणार आहे मी। हे पहा, तुम्ही पाहू शकता इथे थोडी मी अशी बाजू उचलून घेतली आहे। त्यानंतर थोडंसं असं गुंडाळून आपण अशी पोळी उचलून घेणार आहोत। हे पहा, तुम्ही पाहू शकता। आणि तव्यावर ठेवताना अशी या पद्धतीने तव्यावर ठेवायची आहे। हे पहा, आहे की नाही अगदी सोपी पद्धत। आणि आता ही पोळी मी भाजून घेते आणि तुम्हाला पुन्हा लाटण्याने लाटण्याची पद्धत दाखवते। हे पहा, आता मी व्यवस्थित तेल तूप काय असेल ते आपलं सोडून घ्यायचं आणि व्यवस्थित भाजून घ्यायचे। सुरुवातीला मी गॅस मंदच ठेवलेला आहे आणि एक अर्ध्या मिनिटानंतर थोडासा तो मोठा करून पोळी उलटवून घेणार आहे। आता मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने करून दाखवते। आपण मांडा त्याचप्रमाणे करून घ्यायचं आहे। आणि ही तेलपोळीची रेसिपी जर तुम्हाला डिटेलमध्ये बघायची असेल तर तुम्ही यूट्यूबला आसावरीज किचनमध्ये जाऊन बघू शकता। तिथे मी अगदी डिटेल रेसिपी शेअर केलेली आहे। डिटेल रेसिपीमध्ये मी काय पुरण कसं करायचं, की ही जी आपल्याला कणिक लागणार आहे ती कशी भिजवायची, किती प्रमाण घ्यायचं, कसं काय घ्यायचं ते सगळं मी दाखवलेलं आहे। तेवढ्यासाठी तुम्ही आसावरीज किचनमध्ये यूट्यूबला जाऊन पाहू शकता। आता हे पहा, मी हे असं करून घेतलेलं आहे। त्यानंतर हा पेपर ठेवणार आहे याच्यावरती आणि लाटण्याने लाटून घेणार आहे। तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा करू शकता। नंतर हा पेपर काढून घेणार आहे
आणि आपण अगोदरच्या पोळीला केलं अगदी तसंच सेम पुन्हा लाटण्यावर घेणार आहे हे उचलून थोडा भाग. त्यानंतर थोडंसं एक राऊंड असं लाटण्याला गुंडाळणार आणि त्यानंतर हे असं उचलून घेणार आहे आणि ही पोळी इकडे तव्यावर टाकणार. आणि आता छान आपण खरपूस भाजून घेऊयात.